शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आता सध्या भरपूर शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि तो प्रॉब्लेम म्हणजे मक्केमध्ये हुमणी आळाई त्या ठिकाणी आढळून येतात। मला भरपूर शेतकऱ्याची कमेंट आणि फोन आले की सर हुमणी आळाईसाठी म्हणजे आपण त्याला रुनी म्हणतो, त्या रुनी आळाईसाठी काही उपाय आहे का? तर मित्रांनो, त्यासाठी आपलं सुमोटोमो केमिकल इंडिया कंपनीचं त्या ठिकाणी डेंटासू आणि मिओथ्रिन हे चांगल्या प्रकारे त्या हुमणी आळाईवर त्या ठिकाणी काम करते। तर मी त्यांना डेंटासू आणि मिओथ्रिन त्या ठिकाणी सजेस्ट केलं होतं, तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं तुम्हाला रिझल्ट कसं काय वाटला। तर दादा तुमचा परिचय सांगा। स्वामीनाथ कोरडे सोडा। तर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये हुमणी आळाई म्हणजे आपण त्याला रुनी म्हणतो त्याचा प्रादुर्भाव दिसला, तर तुम्ही मला त्या दिवशी फोन केला, तर तुम्ही डेंटासू आणि मिओथ्रिन सोडलं, तर याचा रिझल्ट कसं काय वाटला तुम्हाला? रिझल्ट चांगला आहे। रुंदी गिन्नी काही दिसत नाही आता। आपण ते 4-5 दिवस झालं सोडलं होतं। आता हे झाडे पाहू शकता तुम्ही, थोडं क्वालिटी गिरिटी चांगली वाटली। आपण याच्या अगोदर डेंटासू भरपूर ठीक आहे सर, मक्का आपलं कपाशी अद्रक सोयाबीनला बी वापरू शकतो आपण, काही अडचणी त्यासाठी। तर त्याला ठिबक करावं लागेल। बाकी शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी ठिबक केलेलं आहे, तुम्ही सुद्धा ठिबकचा वापर त्या ठिकाणी मक्केसाठी केलेला आहे। तर तुम्ही डेंटासू ही शेतकऱ्याचा भरपूर शेतकऱ्यांचा आता एक समस्या बनली आहे की मक्केमध्ये ती रुनी त्या ठिकाणी पडलेली आहेत, तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेस्ट करशाल, काय रिकमेंड करशाल? डेंटासू चांगला प्रोडक्ट आहे, त्या व्यवस्थित खूप लवकर कव्हर होतं डेंटासूमुळे। रुनी डायरेक्ट मरून जाते समजा आणि झाड समजा फास्टमध्ये रिकवर होतं चांगलं। तर डेंटासू प्लस तुम्ही मिओथ्रिन घेतलं होतं, त्याचा पण रिझल्ट खूप चांगला आहे। तर मित्रांनो, डेंटासू आणि मिओथ्रिन हे जोडी एक नंबर त्या ठिकाणी रुनीसाठी त्या ठिकाणी एक नंबर काम करते। तर मित्रांनो, धन्यवाद।